ठाणे परिवहनच्या ई-बसेस, डबल डेकर ई-बस आणि सीएनजी बस प्रकल्पांचा महापौरांकडून आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बसेससह आगामी ई-बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगानं आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज वागळे येथील परिवहन आगारात घेतला. वागळे आगारातील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं पूर्ण करणं, तसंच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबतही महापौरांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे परिवहन सेवेतील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या बसची प्रात्यक्षिक चाचणीही घेण्यात आली होती. मात्र नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सध्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या बसच्या परिचालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीदरम्यान ई-बस, डबल डेकर ई-बस तसंच आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डबल डेकर ई-बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक जागा, वीजपुरवठा आणि तांत्रिक बाबींचं नियोजन करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. डबल डेकर बस आणि नव्यानं दाखल होणाऱ्या ई-बस, सीएनजी बससाठी आवश्यक सुविधा उभारण्याचं काम प्राधान्यानं सुरू आहे. काही तांत्रिक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून त्या संबंधित विभाग, महावितरण आणि ठेकेदार संस्थांशी समन्वय साधला जात आहे. चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी थोडा कालावधी लागू शकतो, मात्र बस सेवा लवकर सुरू करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांचाही विचार केला जात असल्याचं प्रशासनानं नमूद केलंय. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे परिवहन सेवेत आगामी काळात डबल डेकर ई-बस तसंच 100 सीएनजी बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बस आगारातील कामे, चार्जिंग स्टेशन उभारणी, सीएनजी सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. ठेकेदार संस्थेला चार्जिंग स्टेशन उभारणी, बस उपलब्धता आणि सेवा सुरू करण्याबाबतच्या जबाबदाऱ्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत चर्चा केली असल्याचं सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केलं. खरं तर 1 मे रोजी जी डबल डेकर बसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते जे झालं होतं ते खरं तर ट्रायल बेसवरच झालं होतं. ज्या 10 बसेस CNG 100 CNGच्या आणि 10 आपल्या चार्जिंगच्या ज्या बसेस आहेत त्या उपलब्ध होणार आहेत. पण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा CNGसाठी जे उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या इथेच वागळ्या स्टेशनलाच करण्यात येणार आहेत. पण त्याच्यासाठीच ही आढावा बैठक आज प्रशासनाबरोबर आणि पूर्ण परिवहनचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही ही आढावा बैठक वागळे आगार येथे घेतली आहे. आणि मला असं वाटतं MSCB आणि काही अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आम्हाला निर्देशनास आल्यात आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी ही आज आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे. मला वाटतं 1-1.5 महिना तरी अजून या सर्व गोष्टींना लागेल आणि तशी आदेश आम्ही प्रशासनाला आणि परिवहनला दिले आहेत.